तर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मगरींचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। चिंचनाका परिसरामध्ये एक मगर रस्त्यावरती आली आहे। व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवनदीमधनं ही मगर रस्त्यावरती आल्याचं सांगितलं जात आहे। शिवनदीत भल्या मोठ्या मगरी आहेत, त्याच मगरी आता रस्त्यावरती येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे। चिपळूणमध्ये थेट रस्त्यांवरती मगरींचा हा मुक्त संचार पाहायला मिळतोय, त्यामुळे स्थानिकांमध्ये थोडीशी भीतीचं वातावरण आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि प्रचंड झालेल्या पावसानंतर आपण बघतोय शिवनदीमधनं मगर थेट रस्त्यावरती आलेली आहे। राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। राकेश, रस्त्यावरती थेट मगरी येताना पाहायला मिळत आहेत। कोणती रेस्क्यू टीम इथे पोहोचली आणि मगरीला पुन्हा तिच्या अधिवासात सोडण्यात आलं? प्रज्ञा, गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। चिपळूणमध्ये देखील पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे। त्यामुळेच चिपळूणमधल्या शिवनदीतील ज्या काही मगरी आहेत त्या रस्त्यावर येताना पाहायला मिळतात। दरवर्षीच असा प्रकार घडत असतो। मगरी ज्या आहेत त्या रस्त्यावर येत असतात। सध्याचं जे दृश्य आपण पाहतोय ते दृश्य आहे चिपळूण तालुक्यातल्या चिपळूणमधील चिंचनाका परिसरातील हे दृश्य आहे। आणि जर ते पाहत असेल तर त्यामध्ये भली मोठी अशी ही मगर यामध्ये दिसते आणि ती रस्त्यावरून मुक्तपणे संचार करत असलेली आपल्याला यामध्ये दिसते। शिवनदीत अशा अनेक भल्या मोठ्या मगरी आहेत आणि त्या पाऊस मोठा झाला की अधूनमधून या बाहेर येत असतात आणि त्याच प्रकारे ही मगर जी आहे ती रस्त्यावर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच ही मगर रस्त्यावर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण काही काळानंतर ही मगर जी आहे ती पुन्हा पाण्यात गेली, त्यामुळे भीती जी आहे ती कुठे टळलेली आपल्याला पाहायला मिळाली। प्रज्ञा, नक्कीच, मात्र ती स्वतःहून पाण्यात गेल्यामुळे भीती टळलेली आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।